नमस्कार. निसर्गभानच्या चावडीच्या या दुसऱ्या पुष्पामध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण श्री किरण रहाळकरांबरोबर गप्पा मारल्या आणि ॲनिमल वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट याच्यावर काही थोड्याशा आपण एकमेकांबरोबर किरण दादाचे आपण जे विचार होते ऐकले. आज आणखीन आपल्या खूप जवळ येणाऱ्या एका विषयावर आपण थोड्याशा काही मनमोकळ्या गप्पा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत या गप्पा मारायला आलेले आहेत त्यांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. त्याच्या आधी खरं सांगायचं तर आजचा विषय काय आहे तो सांगणं जास्ती संयुक्तिक होईल. काहीच दिवसांमध्ये आता गणेशोत्सवाची धामधूम सुरू होईल आणि अनेक चर्चा अनेक गोष्टी या लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती फेसबुकवरती आणि यायला लागतील. आणि त्यातला एक खूप सगळ्यात महत्त्वाचा विषय येईल तो म्हणजे पर्यावरण स्नेही गणेशोत्सव किंवा इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपल्या घरी कसा येईल किंवा माझा गणपती हा इको फ्रेंडली आहे का किंवा POPच्या मूर्ती नको, शाडूमातीच्या हव्यात किंवा आणखीन कुठल्या हव्यात, मग थर्माकोल नको, अशा अनेक गोष्टींच्या चर्चा आणि व्हॉट्सअपचे वेगवेगळे एक्सपर्ट्स आणि डॉक्टर्स याच्यावर चर्चा करायला लागतील. त्यामुळे निसर्गभाने असा विचार केला की आपणच या विषयावर एक साधक बोधक वैज्ञानिक आणि ज्यांनी या क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून काम केलेलं आहे अशा व्यक्तींबरोबर चर्चा करावी जेणेकरून आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आज आपल्याकडे आलेले आहेत सुश्री नलिनी नावरेकर. मावशी खूप नमस्कार. कारण म्हणजे मी मुद्दाम मावशीच म्हणतो कारण आमचं नातं खूप जवळचं आहे. निसर्गभानच्या या दुसऱ्या सत्रामध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि तू आलीस त्याबद्दल आम्हाला खूपच सगळ्यांना आम्ही खूप एक्सायटेड आहोत. खूप उत्साह वाटतोय आम्हाला की तुझ्याकडनं तुझा इतक्या वर्षांचा प्रवास आम्हाला समजून घ्यायला आवडेल. मावशीने फाईन आर्ट्समध्ये तिची डिग्री मिळवली आणि गेल्या जवळपास 40-45 वर्षांमध्ये तिचा पर्यावरण स्नेहित्वाचा जो प्रवास आहे हा खूप दांडगा आहे. अगदी स्वच्छता दूत म्हणून वेगळ्या गावांमध्ये काम करण्यापासून ते पेप्पूड सारख्या अत्यंत सृजनशील अशा कागदापासून कागद आणि त्याच्या विटा बनवणं किंवा त्याच्यापासून काही वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवणं इथपर्यंत वेगवेगळं मावशीने आत्तापर्यंत केलेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिकत्व आणि गणेशोत्सव या कायम आग्रही भूमिका धरून मावशीने निर्मल ग्राम या परिवाराच्या माध्यमातून गंगापूर रोडच्या नजीक असलेलं स्थान आणि नाशिकच्या बाहेर देखील अनेक गोष्टी केल्या. आज हा सगळाच प्रवास आणि या सगळ्याच आपण गोष्टी आपण थोड्या उलगडून बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी काही जुन्या आठवणी जुन्या वैयक्तिक प्रश्नांवर आपण सुरुवात करूया. मावशी मला थोडंसं तुझी बॅकग्राऊंड आणखीन एक्सप्लोअर करायला आवडेल, समजून घ्यायला आवडेल की तुझं लहानपण किंवा तुला आत्तापर्यंत तू प्रवास केलास ते आम्हाला प्लीज थोडक्यात सांग ना. लहानपण माझं नाशिक रोडमध्ये गेलं आणि मॅट्रिक आमच्या वेळेस त्यावेळेस 11वी मॅट्रिक होती तर तिथपर्यंत शिक्षण नाशिकमध्येच झालं, नाशिक रोडमध्ये झालं आणि नंतर मग मी GD आर्ट पेंटिंग केलं ते पण नाशिकमध्येच केलं आणि हे शिक्षणाच्या बाबतीत झालं. पण बाकी जे आहे ते लहानपणापासून एक काहीतरी वेगळीच आवड वेगळीच धून म्हणजे लोकांच्या संदर्भात बोललं तर नाहीतर वेगळं काही नाही आहे खरं म्हटलं तर. मला एक समाजासाठी काहीतरी करायचं आयुष्यामध्ये अशीच मला लहानपणापासून आवड होती. नंतर निसर्गाच्या जवळ जाण्याची किंवा नैसर्गिक जीवन जगण्याची पण एक मला आवड होती आणि अजूनही आहे कायमच. आणि मुख्यतः सेवेसाठी समाजाच्या सेवेसाठी सगळं वाहून घ्यायचं आणि त्याचबरोबर लहानपणी मला अध्यात्म वगैरे अशा गोष्टी नाही लक्षात यायच्या पण मग त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण संतांसारखं जीवन जगावं असं वाटायचं. पण ठीक आहे. तर गांधी विनोबांच्या विचारांची मला पहिल्यापासूनच आवड आहे आणि आमचं सद्भाग्य की आम्हाला आमचे वडील असे लाभले की त्यांनी गांधी विनोबा साने गुरुजी यांच्या विचारांचा वारसा आम्हाला त्यांच्यामार्फत आम्हाला मिळाला आणि दोन्ही पण समाजसेवेचं पण आम्ही त्यांना पाहून म्हणजे मला मुळातच पहिल्यापासून असं वाटायचं आणि वडिलांचं पाहून तर मग
मी स्वच्छता हा काय म्हणू आपण मिशन म्हणूनच जसं काही स्वीकारलं असं नाही म्हणता येणार मला, ते आपोआपच झालं. स्वच्छतेच्या विषयामध्ये समाजाच्या साठी काम करणं हे माझ्या आयुष्याचं. फारच भारी. स्वच्छता करता करता पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रवास तू सांगितलासच. पण जेव्हा तू आता ही जवळपास मला वाटतं 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतेस की तुम्ही नाशिकमधल्या या स्थानी येऊन राहिलात, त्यावेळेचं नाशिक खूप वेगळं होतं. गणेशोत्सव होत असतील पण त्यांचं स्वरूप काही वेगळं असेल, आणि आता मात्र गणेशोत्सव स्वरूप गेल्या काही वर्षांमध्ये बदललेलं आहे. नेमका कुठल्या कुठल्या बाबतींमध्ये तुला बदल खूप प्रकर्षाने जाणवला, कुठल्या बिंदूंवर हे बदल जाणवले? मग ते चांगले वाईट दोन्ही असू शकतात. बदल म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणायचं तर खूपच तफावत आहे. पण एवढ्या 30-40 वर्षामधलं जर म्हणशील तर गणेशोत्सवाच्या संदर्भातल्या बारीकपासून मोठ्यापर्यंत कुठल्या गोष्टीमधूनही प्रदूषण होत नाही हाच मला प्रश्न वाटतो. अगदी मोजके काही लोक असे असतील की ते विचारपूर्वक थोडं वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असतील. कुठल्या गोष्टींचं प्रदूषण होत नाही ते मला सांगा. पाण्याचं प्रदूषण होतंच जेव्हा आपण विसर्जन करायला जातो तेव्हा. हवेचं प्रदूषण होतं, आवाजाचं प्रदूषण किती होतं, आणि घरात जे काही आपण सजावट वगैरे करतो त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांनी पण प्लॅस्टिक, थर्मोकोल किंवा विजांचा लाईटचा झगमगाट हे सगळं सजावटीचं झालं आणि त्याच्यातच मजा वाटते आहे लोकांना. जे काही नैसर्गिक गोष्टींचं किंवा साध्या गोष्टींमधलं सौंदर्य जे आहे ते कळेनाच. उदाहरणार्थ की साजूक तूप नाही आवडत, साजूक तुपाची चव नाही चांगली लागत. म्हणजे ज्या काही चांगल्या सात्विक गोष्टी आहेत त्याची आवडच लोकांना ते आवडतच नाहीत. झगमगाट, मोठं मोठं आणि असंच आवडतं. तर अशा ज्या गोष्टी सुरुवात झालेल्या आहेत त्या खूपच म्हणजे दुःखदायक आहे. म्हणजे असं अनेक लोक म्हणत असतील आम्हीच म्हणतो असं नाही, मीच म्हणते असं नाही. टिळकांनी याच्यासाठी गणेशोत्सव सुरू केले होते का? किती म्हणजे विकृत दशेला ते चाललेलं आहे. मोजके लोक नक्कीच असतील की खूप चांगले काहीतरी त्याच्यातून कार्यक्रम करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की संख्या एवढी वाढत चालली आहे अफाट गणपती बसवण्याची, घरगुतीसुद्धा आणि सार्वजनिकसुद्धा. तो पण एक खूप मोठा प्रश्न आहे. म्हणूनच तर काय ते एक गाव एक गणपती वगैरे वगैरे चळवळी किंवा उपक्रम असे सुरू करायची वेळ आली. ते कितपत होत आहेत माहीत नाही, पण तो पण एक मोठा प्रश्न आहे. तिसरी गोष्ट की गणपतीच्या मूर्ती त्या कशाच्या असाव्यात हा पण एक मोठा की पहिल्यांदी आम्ही आता तुम्ही कदाचित इकडे येणार असाल ते प्रश्न त्याच्या आधीच मी सांगते की आमच्या लहानपणी बाजारामध्ये जे गणपती विकत मिळायचे ते जास्तीत जास्त काळ्या मातीचेच असायचे, जास्तीत जास्त. हो, आणि शाडू मातीचे अगदी थोडेसे असायचे. त्याला त्यावेळेस पेंडचे गणपती म्हटलं जायचं, कारण पेंडमध्येच मुख्यतः हे शाडू मातीचे गणपती अत्यंत सुंदर, सुबक आणि पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या अशा कलाकारांच्या हातून झालेले ते असायचे. ते थोड्याफार प्रमाणात असायचे. आणि POPचं तर प्लेस्टर ऑफ पॅरिसचं तर नावसुद्धा नव्हतं त्यावेळेस, आता मूर्ती तर सोडाच. तर ती पण गोष्ट आज प्लेस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं पण खूप प्रमाण वाढत चाललं आहे. आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूने आता हल्लीच्या ह्याच्यात थोडीशी जागृती पण होती आहे सगळ्या स्तरावरती, पण ती प्रत्यक्षात कितपत त्याचं आचरण किंवा उपयोग होतो आहे ते माहीत नाही. पण जागृती व्हायला लागली की नाही, प्लेस्टर ऑफ पॅरिसची गणपतीच्या मूर्ती नको आहेत वापरायला. आणि त्या दोन्ही दृष्टीने की त्याच्यावरती जे रंग दिले जातात ते सुद्धा घातक आहेत आणि प्लेस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरणं किंवा ते बसवणं ते पण चुकीचं आहे. एवढ्या गोष्टी मला वाटतात. बरोबर आहे. कारण तुम्हाला सगळं लहानपणी बाजारामध्ये या काळ्या मातीच्याच मूर्ती होत्या किंवा जर त्या शाडूच्या जरी असतील तरी त्या पेंटच्या मूर्ती म्हणून तू म्हटलं जायचं. थोड्या प्रमाणात त्या असतील. पण मग अगदी पारंपरिक विचार करायला गेला तर अगदी सगळ्या भारताचा विचार करायला नको, पण महाराष्ट्रातला जर आपण मर्यादित विचार केला तर
प्रत्येक ठिकाणीच हेच काय म्हणतात हेच तत्वज्ञान होतं का, की काळ्या मातीच्याच किंवा स्थानिक मातींच्याच मूर्ती बनवल्या पाहिजेत का, काही त्यामध्ये काही वेगळा तफावत होती, काही वेगळं विचार होते? आता असं आहे की सुरुवातीला जे आपल्याकडे गणपती बसवण्याची आणि त्याची पूजा करण्याची जी काही परंपरा आहे, तर ती एक वेगळ्या भावनेतून, भक्तीतून आणि आनंदाचा उत्सव म्हणून अशा पद्धतीने होती. आणि सार्वत्रिकच जीवनात, आपल्या जीवनात, मनुष्याच्या जीवनात तो एक काळ असा होता की इतकी कृत्रिमता आणि इतकं पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या वस्तूंचं प्रमाण नव्हतंच मुळी. आणि जे काही काळ्या मातीच्या, मी म्हटलं की काळ्या मातीचेच गणपती बसवले जायचे आणि विकले पण जायचे आणि बसवले पण जायचे. तर त्यावेळेस मुख्य मुद्दा काय की आपल्या घरी गणपती बसवायचा, त्याची पूजा करायची. मग त्या कुठल्या आहेत, काय आहेत, परंपरेने त्या काळ्या मातीच्याच बसवल्या जायच्या. आणि त्याच्यामुळे ते काही विचार करून की हो असा काळ्या मातीचे पण बसवले पाहिजे, दुसरे काही केलं नाही पाहिजे, नव्हतंच त्यावेळेस काही दुसरं. पण याची दुसरी एक आणखीन बाजू आहे की जर शास्त्र सांगायचं झालं तर शास्त्रामध्ये असं सांगितलं की गणपती, जे पूजेसाठी आपण गणपती बसवतो, घरी बसवतो, ते मृत्तिकेचे असले पाहिजेत, हे मात्र शास्त्र सांगतं. आता आणखीन एका त्याला गमतीचा भाग म्हणू का, ज्याला पौराणिक कथा वगैरे असतात ना, तर त्या कथेमध्ये काय आहे, गणपतीचा जन्म कशातून झाला, तर पार्वती मातेने तिच्या अंगावरचा जो मळ होता तो काढला आणि त्याच्यातून गणपती तयार केला, अशी एक कथा सांगितली जाते. तर त्या कथेच्या तपशिलात आपल्याला जायचं काहीच कारण नाही आहे. त्या कथांच्या त्या प्रतिकृपानी पण असतात, काही वेळेस अर्थ, भावार्थ वेगळा असतो त्याचा, असंही असतं. तर मग पार्वती माता ही आपली धरती माता, तीच पार्वती माता आहे आणि तिच्या अंगावरचा वरचा जो थर आहे ती काळी माती आहे. तर तिच्या मूर्ती बनवायच्या गणपतीची, गणपती असाच बनलेला आहे, तर या मातीच्या मूर्ती अशाच बनवायच्या. फारच सुंदर. ही भावनाच इतकी सुंदर आहे ना ताई, की आपण आपल्या भूमातेच्याच एका वरच्या अलगद थराचा वापर करून आपल्याला काय म्हणता येईल, गणेशाची सुंदर पूजा आपण किंवा मूर्ती आपण घडवतोय. पण मग समज हेच जर कोकणाचा विचार केला तर असं काही कंपल्सरी, म्हणजे असं काही शक्य आहे का की कोकणामध्ये जसं लाल माती आहे, विदर्भामध्ये गेला तर थोडी पिवळसर माती आहे, तर ही स्थानिक मातीच वापरावी, म्हणजे जसं शास्त्रात काही सांगितलेलं आहेच, पण स्थानिक माती वापरून पण मूर्ती घडू शकतेच? म्हणजे माती म्हणजे मातीच ना, ती काही काळी माती असं थोडंच आहे. काळी माती आपण जे म्हणतो, काळी माती आमची माय, तर जी काळी माती जी आहे, काळी आई म्हटलं जातं. तर त्याचा अर्थ असा नाही आहे की काळ्या मातीचेच गणपती. बरोबर आहे, कोकणात गेलं तुम्ही लाल मातीचे करा, विदर्भात गेलं तुम्ही पिवळ्या मातीचे करा, पण जी माती आहे आपली, आपल्या शेतातली म्हणा किंवा जी आपल्या मातीचा वरचा थर आहे त्याचे करा. असं म्हणजे स्थानिकत्व याच्यामध्ये जपणं हे देखील प्रश्नच नाही. म्हणजे मला हे सांगायचं की आता समजा आपण आज हे गणपती केले, आपल्या शेतातल्या किंवा आपल्या अंगणातली माती घेऊन त्याचे गणपती केले आणि नंतर मग त्याचं विसर्जन करायचं, कुठेच जायचं नाही, आपल्या इथेच बादलीमध्येच किंवा पिपामध्ये किंवा पातेल्यात कुठे स्वच्छ व्यवस्थित त्याचं पावित्र्य जपून पाणी घ्या, त्याच्यामध्ये विसर्जन करा आणि ती माती पुन्हा आपल्या शेतात टाका. कुठल्या शून्य प्रदूषण आहे ना याच्यात, शून्य. काय मातीमधून जन्म तुझा रे मातीला मिळसी, आपण माणसाला म्हणतो, आणि मग तसं देव पण मातीतून आला ना, मातीत गेला. म्हणजे देव नाही गेला मातीत, देवाची मूर्ती हे प्रतीक, मूर्ती प्रतीक आहे. देव कुठे येणारही नाही आणि कुठे जाणारही नाही, तो आहे तिथेच आहे आणि तो सगळीकडेच आहे, ते आपण जाणतोच. पण जी मूर्ती आहे ती आपल्या मातीतून आली, आपण भक्तिभावाने तिची पूजा केली, प्राणप्रतिष्ठा केली, पूजा केली आणि आपली विसर्जन करण्याची पद्धती आहे, तर मूर्तीला पुन्हा तिथेच विसर्जित केलं. फारच छान, शून्य प्रदूषण. फारच छान. मला तू आता हे शून्य प्रदूषण म्हणतेस ना, तेव्हा मला एक नेहमी एका फार मोठ्या पर्यावरण शास्त्रज्ञांचं नेहमी आठवतं. तेच नेहमी असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला पर्यावरण स्नेही जीवन जगायचं असेल तर त्यांचं आयुष्य हे सायक्लिक किंवा चक्राकार असायला हवं, ते लिनियर किंवा ते सरळ नसायला हवं.
कारण सरळ जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी कदाचित पेणमधनंच काय उद्या दिल्ली किंवा कॅलिफोर्नियामधनं पण सुद्धा चांगली माती कॅलिफोर्नियामध्ये मिळते म्हणून सुद्धा तिथली माती मी इथे आणीन. आणि सायक्लिकमध्ये जसं मी म्हटलं की स्थानिक मी गंगापूरमध्ये राहतो तर मी गंगापूरमध्ये माती वापरली पाहिजे. उद्या मी सिंधुदुर्गात राहत असेल तर मी सिंधुदुर्गातली माती वापरली पाहिजे. जिथे आहो तिथे. म्हणजे मला आता म्हणायचं, आता आज आपल्याला शिकण्यासाठी आपण ही कार्यशाळा घेतली म्हणून ठीक आहे, पण आता शिकल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या अंगणातली घ्या माती. इथून सगळ्यांनी माती घेऊन जायची ना आमच्या इथली माती संपेल ना. तर ही गंमत आहे. पण म्हणजे इतकं की तुमच्याच अंगणातली घ्या, तुमच्याच जवळची घ्या. अर्थात आता ठीक आहे, त्या गोष्टी आणखीन पुणे की जीवनशैलीच अशी झाली की आम्हाला अंगणच नाही आहे, आमच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो. पण जर विचार आपल्याला करायचा तर आपल्या जवळात जवळची माती घेऊ आणि पुन्हा तिथेच आपण विसर्जन करू. पण मग आता म्हणजे आता खूप आपण चर्चा होतात बाहेर सुद्धा की पर्यावरण स्नेही जेव्हा मूर्तीचा विचार होतो तेव्हा शाडू माती हेच नाव डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं. मग शाडू माती तर या आडाख्यांमध्ये कदाचित बसत नाही कारण ती स्थानिक नाही आहे. मग काय, मग याच्याविषयी काय विचार असू शकतो? आता शाडू माती का आली हा थोडासा पुन्हा प्रश्न आहे. मी जसं सांगितलं आमच्या लहानपणचं की जास्तीत जास्त काळ्या मातीच्याच मूर्ती असायच्या. त्याला कुंभारी मातीचे गणपती असं म्हटलं जायचं. आणि दुसरे अगदी थोड्या प्रमाणात पेंटचे गणपती, शाडू मातीचे गणपती असायचे. तर आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस का आलं? फटाफट, आजचं काय गतिमान जीवन ना, फटाफट मूर्ती किती बनवू आम्ही, ह्याच्यामध्ये ओतलं, मूर्ती तयार, वाळवली, रंग दिला, झालं. हे एक सोपेपणा झाला. आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला नेताना आणताना सुद्धा त्याची काही फार काळजी घ्यायला लागते असं नाही. मातीचे गणपती म्हणजे कसं खूप सावधगिरीने व्यवस्थित काळजी घेऊन असं न्यावे लागतात. म्हणजे तो मी गुण सांगितला होता मागे एकदा, असंच काहीतरी हे झालं होतं, कोणी विचारलं बोललं तेव्हा की अरे मातीचा गणपती आपण जपून नेतो, हे म्हणजे पुढे बांधून पिशवीत टाकला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती, अरे देवाला मग पिशवीत टाकून असे घेऊन चालले का तुम्ही? तर तसं जसं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती तसं शाडू मातीचे गणपती सुबक दिसतात. मग हळूहळू त्या काळ्या मातीचे गणपती मागे पडत गेले, सुंदर दिसतात, सुबक दिसतात, म्हणून ती शाडू मातीचे गणपती आले. आता अगदी 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 सांगायचं झालं ना, मी थोडासा प्रयत्न केला आणि करते पण आहे की शाडू माती म्हणजे नक्की काय आहे हे मला अजून अगदी 100% नाही कळलेलं. पण हे तर खरंच की ती कुठल्या कुठे मैलोन गणती लांबून आपल्याला आणावी लागते, राजस्थान वगैरे तिकडून कुठून तरी आणावी. एवढ्या लांबून माती आणायची आणि किती आणायची तर संपूर्ण राज्य किंवा आणखीन जे काही महाराष्ट्र, गुजरात, अनेक ठिकाणी जिथे जिथे गणपती बसवतात त्यांनी सगळ्यांनी तिकडची माती उचलायची ना आपल्या इकडे आणायची. हे एक म्हणजे तिकडे किती खड्डा पडणार आहे तो एक भाग, वाहतूक त्याची एवढी तो दुसरा भाग, आणि तिसरा महत्त्वाचा भाग की मग ती जी काही माती आहे त्याचं विसर्जन करायचं ते काय करायचं. तर शाडू मातीच्या गणपतीचं विसर्जन म्हणजे शाडू माती पाण्याचं प्रदूषण करते असं आहे. आणि मातीत जरी गेली आपल्या शेतातल्या मातीत वगैरे तरीसुद्धा ती मातीशी एकजीव एकरूप होत नाही. हा तिसरा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अरे तिकडून तुम्ही कैक किलोमीटर कैक मैल लांबून ते आणणार, काहीच नाही. आपण 10 दिवसासाठी 10 दिवस बसवण्यासाठी भक्तिभावाला आणि काळ्या मातीच्या किती सुंदर होऊ शकतात, खूपच सुंदर आणि सुबक होऊ शकतात. बरोबर. म्हणजे नक्कीच म्हणजे तू म्हणतेस तसं की इतक्या लांबून एवढा अट्टहास कशासाठी की माझ्याकडे शाडू मातीचीच मूर्ती हवी, ज्या वेळेला तुलनेने कमी पर्यावरणीय आघात असलेली काळ्या मातीची किंवा लाल माती किंवा स्थानिक माती म्हणू आपण त्याला, स्थानिक मातीची मूर्ती जेव्हा माझ्याकडे मी तयार करू शकतोय आणि त्याचं पूजन देखील करू शकतोय, हे फारच एकदम छान आहे. मला आणखीन एका थोडंसं या टॉपिकवर थोडंसं विचारायचं वाटतं की मी जसं तू एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणालीस की याच्यामध्ये संख्या हा अत्यंत काय म्हणता येईल महत्त्वाचा घटक आहे. कारण आज नाशिकचाच विचार करायला गेला
तर अगदी परवाची बातमी आहे की 11 लाख मूर्ती या नाशिकमध्ये तयार आहेत आणि त्यातल्या जवळपास 99% मूर्ती या POPच्याच मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्ती असतील. आणि आता ज्या वेळेला ह्यातल्या अगदी सगळ्या नाही वापरल्या गेल्या तरी जेव्हा 7-8 लाख जरी मूर्ती जरी आपल्या नाशिकमध्ये वापरल्या गेल्या POPच्या आणि शाडू मातीच्या, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आलेल्या POPला किंवा शाडू मातीला जिरवण्याची क्षमता नाशिकमधल्या नद्यांमध्ये आहे का किंवा नाशिकमध्ये आहे का? तर त्याचं उत्तर कदाचित नाही. आणि जिरवण्याची क्षमता आणि त्याच्याबरोबर पाण्याचं प्रदूषण होत आहे त्याच तो भाग खूप मोठा आहे ना. खरंय. आणखीन एक मुद्दा आहे की आकार पण जशी संख्या वाढते ना तर सार्वजनिक गणपतींमध्ये आमचा आणखीन मोठा तो पण एक खरंय. आकार मला तर मी तर असं एकदा ठिकाणी वाचलं होतं की जी मातीची मूर्ती असते ती केवळ 1-1.5 वीत आकाराची असावी. अर्थात म्हणजे आता तर आपण त्यापेक्षा खूप मोठ्या मूर्ती करतो. आज पण तुझ्यासमोरची मूर्ती केलेली आहे ती पण हार्डली 1 वितेचीच मूर्ती आहे आणि तोच मला वाटतं आयडियल किंवा योग्य आकार असावा. हा झाला मूर्त्यांचा भाग. पण समज एखाद्या व्यक्तीने असं ठरवलं किंवा एखाद्या कुटुंबाने असं ठरवलं की मी पूर्णपणे सेंद्रिय म्हणणं चुकीचं, सेंद्रिय शब्द चांगला आहे पण पर्यावरण स्नेही असा गणेशोत्सव साजरा करेन, तर तू त्याला असे टेकअवे पॉईंट्स काय सांगशील की बाबा हे करा, हे इतक्या बिंदूंवर विचार करा की कदाचित तुमचा हा गणेशोत्सव हा पर्यावरणस्नेही होऊ शकेल? सगळ्याच बारीक सारीक गोष्टी बऱ्याच मूर्तींवर तर आपण भरपूर बोललो. मूर्त्या कशापासून करायच्या ते तर तो तर भाग आहेच आहे, तो झाला. आणि तुम्ही सजावट कशी करणार तो पण महत्त्वाचा आहे ना. त्याच्यात तुम्ही सजावटीसाठी तुम्ही काय काय वापरणार. पूर्वी किती सुंदर साध्या कापडं साड्या यांचंसुद्धा इतकं सुंदर सजावट करायचे. फुलांची सुंदर सजावट करता येते. कागदांचे आम्ही तर म्हणजे कागदाचे आम्ही वेगवेगळे काय मखर म्हणा किंवा जी काही सजावट करतो आम्ही पूर्ण काय म्हणू त्याला पटकोरे कार्डशीट असतील, पटकोरे कागद असतील याच्यापासून आम्ही करायचो. आणि सुंदर लोक म्हणजे बघायला की यांच्या इथलं डेकोरेशन, यांच्या इथली सजावट बघितलीच पाहिजे बरं का, अशी सुंदर होऊ शकते. ते झालं. आणखीन प्रसाद आहे विकतचा, ते मोदक आणा त्याच्यात काय काय माहीत नाही, प्रसादसुद्धा विकतचा आणायचा. नंतर आणखीन काय धूप दीप अगरबत्त्या हा सुद्धा प्रकार, प्लॅस्टिकचा वापर, थर्मोकॉलचा वापर, ह्या सगळ्या खूप चुकीच्या गोष्टी शिरलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचाच विचार केला पाहिजे की मी आमच्या परिवारात माझ्या जवळपास सगळ्या बहिणी आमच्या जवळपास राहतात. तर गेल्या काही 4-5 वर्ष मी असं केलं होतं की मी बक्षीस देणार आहे आमच्या घरातल्या घरात. जसं स्पर्धा असतात ना पर्यावरण स्नेही वगैरेच्या, आम्ही आमच्या घरात केलं होतं की त्याच्यात मुख्य एक होतं की पूर्णतः पर्यावरण स्नेही असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं म्हणजे बारीक सारीक गोष्टी बघून, तर प्लॅस्टिकचा वापर नाही, लाईटचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करता आहे ते, मूर्ती कशा आहेत, या सगळ्याच गोष्टी बघून. बरोबर. मला आणखीन एका पर्यावरणीय मुद्द्यावर मला तुझं मत ऐकून घ्यायला खूप आवडेल. हल्ली तुम्ही निर्मलग्राम केंद्रामध्ये सुद्धा आपण हा प्रयोग केला होता आणि अनेक ठिकाणी चालू आहे, तो म्हणजे मूर्ती संकलनाचा आणि निर्माल्य संकलनाचा. अनेक ठिकाणी आता आपल्याला दिसतंय नाशिक शहरामध्ये सुद्धा की खूप मूर्ती वेगळ्या प्रकारच्या मग POPच्या असतील, शाडू मातीच्या असतील, या कलेक्ट केल्या जातात. काही ठिकाणी त्या आपण असं पण ऐकतो की कुठेतरी त्या एखाद्या विहिरीत टाकून दिल्या आहेत, किंवा असं पण ऐकतो कधी असं आपण ऐकतो की त्या मूर्तिकारांना परत विकून टाकल्यात किंवा देऊन टाकल्यात. तर ह्याविषयी तुझं काय मत आहे? याविषयी जर म्हणायचं तर मला असं वाटतं मुख्यतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरतीच आपल्याला जास्ती करून बोलावं लागेल आणि त्याच्या जोडीला थोडंसं शाडू मातीच्या गणपतींचं. तर विहिरींमध्ये टाकून देणं किंवा म्हणजे ज्याला ते तर खूपच काय म्हणू भावनेला पण धक्का देणारं आहे आणि चुकीचंच वाटतंय ते. अरे तुम्ही इतके दिवस त्याची पूजा केली आणि देव म्हणतात
पाया पडले. आणि आता तुम्ही त्याला जसं कचरा डंप करता तसं तुम्ही त्याला टाकून देताय विहिरीत. हां, विसर्जन म्हणून तुम्ही विहिरीतल्या पाण्यात विसर्जन केलं ती गोष्ट वेगळी, पण विहीर आहे, पडीत विहीर आहे, आता त्याच्यामध्ये द्या मूर्ती टाकून. हे तर दोन्ही दृष्टीने, प्रदूषणाच्या दृष्टीने पण चुकीचं वाटतं आणि भावनेच्या दृष्टीने सुद्धा नक्की चुकीचं वाटतं. आता हा जो भाग आहे ना की मूर्ती पुन्हा घेऊन त्या स्वच्छ करून त्याला रंग द्यायचा वगैरे, तर मला असं वाटतं की ही समस्या म्हणजे भक्तीची आणि आपल्या उत्सवाची आणि पारंपरिक रूढी वगैरे यांची समस्या बनली आहे आज चक्क. एक आनंदोत्सव, एक भक्तीचा उत्सव आणि त्याची आज चक्क समस्या बनली आहे. तर ही इतकी मोठी समस्या आहे, जसं आपण आत्तापर्यंत चर्चा केली तशी इतकी मोठी समस्या आहे की काही ना काही त्याला उपाय, पर्याय जे छोटे मोठे सुचतील ते करत राहिले पाहिजे. तर त्याच्यामध्ये हा एक उपाय की ठीक आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळत नाहीत, तशाच राहतात, आणि मग त्याचं करायचं तरी काय. एकदम तर एक आहे की आपण सगळं बंद करू शकतो वास्तविक, पण इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यांची, समाजाची, शासनाची, सगळ्यांचीच. तर ती जर नाही आहे तर एवढ्या सगळ्या मूर्तींचं करायचं तरी काय. तर मग काहीच हरकत नाही. जसं आम्ही असं म्हणतो की एक पर्याय आहे की तुम्ही धातूची मूर्ती बसवा ना दरवर्षी, मग त्याची प्राणप्रतिष्ठा करा, 10 दिवस तिची पूजा करा आणि विसर्जन म्हणजे पाण्यातून काढून तिला पुन्हा तुम्ही जिथे ठेवता तिथे ठेवा. तर असे जे काही पर्याय आहेत, लाकडी मूर्ती बसवा असं जे म्हणतो, तर तसंच मग प्लॅस्टर ऑफ पॅरिस जर नाही ना तुमच्याच्याने पूर्ण बंद होते, तर मग तुम्ही पाण्यातून काढा, तिला रंग करा, त्याला पुन्हा नवीन रंग द्या, मग तुम्ही बसवा किंवा कलाकारांनी घेऊन जा. म्हणजे हा पूर्ण उपाय नाही आहे खरं म्हटलं तर, पण सध्यापुरता का होईना. पण त्याच्यामध्ये पण अनेक आहेत ना. तुम्ही रंगसुद्धा जे आहेत ते रासायनिक रंग, त्यांनी केवढं प्रदूषण होतं आहे तो पण मुद्दा आहेच आहे. पण तात्पुरता उपाय, तात्कालिक उपाय म्हणून तो उपाय थोडासा ठीक आहे असं मला वाटतं. मावशी, खूपच खरं इंटरेस्टिंग आहे सगळं, की हे एकदम वेगळ्याच प्रकारे एकत्र गुंफलेले अनेक विषय आहेत आणि खरं तर समाजाचं उद्बोधन, समाजाने याच्यामध्ये स्वतःहून प्रोॲक्टिव्हली काहीतरी करणं, याच्यातनंच खरं तर काहीतरी साधू शकेल. मला मुद्दामून निसर्गभानच्या सगळ्याच प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये गणेशोत्सव हा आपण सर्वांनी एकत्र येऊन परिपूर्ण आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही, निसर्गस्नेही हा करणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि त्यासाठीच निसर्गभानच्या माध्यमातून आज आपण जसं मावशींची एक मुलाखत ऐकली, त्याचाच एक छोटासा पुढचा भाग म्हणून आम्ही एक पर्यावरणस्नेही प्रश्नावली ही आम्ही तयार केलेली आहे. ती प्रश्नावली आम्ही गुगल लिंकद्वारे ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला खालती त्याची लिंक मिळेल आणि त्या प्रश्नावलीला भरल्यानंतर त्या प्रश्नावली बेसिकली ही तुमचा घरातला जो गणेशोत्सव आहे हा खरोखरच पर्यावरणस्नेही आहे का हे ओळखण्यासाठी म्हणून ही प्रश्नावली बनवलेली आहे. जे या प्रश्नावलीमध्ये देण्यामध्ये इच्छुक आहेत त्यांनी प्लीज लिंकवर जा आणि त्यांनी या लिंकवर तो जी प्रश्नावली आहे गुगल फॉर्म्समधली ही भरा. ती भरल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल की ज्याच्यामध्ये तुम्ही मुद्दामून या सगळ्यात सहभागी झालात. त्या सहभागितेचं सर्टिफिकेट मिळेलच, पण त्याचबरोबर जी उत्तरं तुमचा जे गुणांकन तुम्हाला मिळणार आहे त्या गुणांकन आम्ही कशाच्या आधारावर केलं याचा एक वैज्ञानिक दाखल्यांसकटचा एक अत्यंत सुंदर तयार केलेली पुस्तिका तुमच्या कायमस्वरूपी संग्रहात राहील अशी ई पुस्तिका आम्ही तुम्हाला पाठवू की जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक सणांमध्येच तुम्हाला कदाचित आपले सगळेच सण हे पर्यावरणस्नेही, स्थानिकत्वाचा विचार केलेले असू शकतील आणि त्याची तुम्हाला नक्की मदत होईल असा आम्हाला सगळ्यांनाच विश्वास आहे. नलिनी मावशी, आज तू आम्हाला हे इतकं आणि वेगळ्याच प्रकारचं जे मार्गदर्शन केलंस, आपली कार्यशाळा झाली हा तर एक वेगळाच भाग, पण इतक्या सोप्या शब्दामध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा हा जो काही त्याच्यामागचं जे तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामागचं जे एक शास्त्र आहे, हे इतकं सहज समजावून सांगितलंस की त्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद. मला नक्की विश्वास आहे की याच्या माध्यमातून जे आपला हा व्हिडिओ किंवा हा प्रकल्प बघत आहेत
ते त्यांच्यामध्ये थोडा का होईना हा सकारात्मक बदल नक्की करतील. मी थोडा का होईना का म्हटलं, कारण एकदम अनेक गोष्टी करायला कधी कधी झेपत नाही. मी तर म्हणेन की यावर्षी तुम्ही थोडासा काही स्वतःमध्ये बदल करू शकलात. मी असं म्हणू शकतो की यावेळेला पीओपी किंवा शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा जर स्थानिक मातीची मूर्ती बनवलीत तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. जर मूर्ती बनवणं शक्य नसेल तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे एखादी कायमस्वरूपी मूर्ती विकत आणलीत, मग धातूची असेल, लाकडाची असेल, किंवा आपल्या सजावटीमधनं प्लास्टिक जर पूर्णपणे वगळून टाकलं, रोषणाई कमी केली, स्थानिक खाद्यपदार्थांचा वापर केलात, अशा एक ना अनेक गोष्टी तुम्हाला कदाचित या संपूर्ण चर्चेमधनं मिळाल्या असतील. तर त्यातली कुठलीही जरी एक दोन गोष्टी तुम्ही करू शकलात तरी आजची जी काही कहाणी आहे ही सुफळ संपूर्ण झाली असं मला वाटेल. आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि असंच आम्हाला कायमस्वरूपी मार्गदर्शन तुझ्याकडे मिळत राहो ही या गणपती बाप्पाच्या समोर एक चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. ताजा कलम. आपण आत्ताच नलिनी मुशीच्या मुलाखतीमधून काही पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाच्या संकल्पनांवर विचार केला, काही आढावा घेतला. काळ्या मातीची मूर्ती असेल किंवा स्थानिकत्व असेल, असे काही विषय आपण केले. या पुढच्या भागामध्ये आपण थोडक्यामध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाच्या वैज्ञानिक बॅकग्राऊंडचा किंवा वैज्ञानिक त्याच्या गोष्टींचा थोडासा एक अंदाज घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. हा छोटा व्हिडिओ आहे. छोट्या संकल्पना आपण मर्यादित स्वरूपामध्ये आपण मांडायचा प्रयत्न करू. मुख्यत्वे करून गणेशोत्सवाला आम्ही 3-4 विभागांमध्ये काय म्हणता येईल गोष्टींमध्ये विभागलाय. पहिला भाग म्हणजे मूर्ती, ज्याच्यावर आपण आज ऑलरेडी बोललेलो आहोत की स्थानिक मातीची मूर्ती, मग ती लाल असू दे, पिवळी असू दे किंवा काळी असू दे, ह्याचीच मूर्ती, तिचा आकार हा मर्यादित असला पाहिजे. खूप मोठ्या मूर्ती या नेहमीच चुकीच्या असतात, त्या पर्यावरणस्नेही असू शकत नाहीत. पीओपी किंवा जर इतर कुठल्या मूर्ती जर करायची वेळ आली तर मी असं म्हणेन की त्या कायमस्वरूपी मूर्ती म्हणून त्यांची आपण गणना केली पाहिजे. दरवर्षी मूर्ती न आणता एखादी धातूची मूर्ती, एखादी लाकडाची मूर्ती, अगदी पीओपीची मूर्ती सुद्धा कायमस्वरूपी ठेवून दरवर्षीचं पूजन करणं असा एक पर्याय होऊ शकतो. छोट्याशा सुपारीमध्ये देखील आपण प्राणप्रतिष्ठा करून त्याची देखील पूजा आणि पुढे विसर्जन करणं शक्य आहे. पुढचा भाग येतो तो म्हणजे सजावट. सजावटीमध्ये कुठल्याही प्रकारचं अपर्यावरणीय साहित्य आपण टाळलं पाहिजे. जसं थर्माकोल असेल, प्लास्टिक असेल, अगदी मी कागद देखील म्हणेन, कागदाचा देखील मर्यादित वापर केला तरच ते पर्यावरणस्नेही होऊ शकतं. अमर्याद कागदाच्या वापराने केलेली सजावट पर्यावरणस्नेही असू शकत नाही, कारण कागद बनवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा, पाणी, वेगवेगळे केमिकल्स आणि अर्थातच लाकूड लागतं. तिसरा भाग येतो तो म्हणजे वाहतूक. पेणमध्ये, दिल्लीमध्ये कुठेही बनलेल्या दुसऱ्या लांबच्या मूर्ती आणण्यामध्ये जी काही पेट्रोल, डिझेल, वीज याच्यावरची जी ऊर्जा खर्च होते, त्यामुळे आपला गणेशोत्सव जरी स्थानिक मातीचा जरी असला तरी तो अपर्यावरणीय होण्याची शक्यता जास्ती आहे. त्याच्यामुळे आपल्याच बागेतल्या मातीचा मूर्ती स्वतः करणं किंवा करवून घेणं आणि कमीत कमी तिला प्रवास करायला लावणं हाच योग्य पर्याय. विसर्जनाच्या बाबतीमध्ये पण तेच. केवळ छान वाटतं म्हणून 50 किलोमीटर लांबच्या धरणात जाऊन किंवा तलावात जाऊन किंवा विहिरीत जाऊन आपल्या स्थानिक मातीचं सुद्धा विसर्जन करणं हे देखील चुकीचंच आहे. हे जे चक्र आहे हे खूप छोटं असलं पाहिजे. छोट्या चक्रामध्ये जेव्हा पुनर्चक्रीकरण वेगवेगळ्या नैसर्गिक संसाधनांचं होतं तेव्हा ते पर्यावरणस्नेही होत असतं. त्यामुळे विसर्जन शक्यतो घरच्या बादलीमध्ये, अगदीच जमत नसेल तर अगदी जवळच्या नदी नाल्या ओढ्यामध्ये हे आपण केलं पाहिजे. आता याच्यापेक्षा फारच एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे नैवेद्यांचा. नैवेद्य हा देखील स्थानिक पदार्थांपासूनच बनलेला असायला हवा. आपल्या बाप्पाला मोदक आवडतात, त्यामुळे आपल्याच जवळच्या भागामध्ये बनलेल्या गोष्टींपासून मोदक असेल, लाडू असतील किंवा इतर नैवेद्यांचे पदार्थ शक्यतो स्वतः केलेले वापरणं हे पर्यावरण स्नेहित्वाचं लक्षण आहे. कुठेतरी एखाद्या मोठ्या फॅक्टरीमध्ये बनलेले अत्यंत उत्कृष्ट चवीचे मोदक की कदाचित त्याच्यासाठी तासनतास वापरली गेलेली कोल्ड चेन आणि त्या कोल्ड चेनच्या माध्यमातून आलेले पेढे, बर्फी किंवा इतर कुठले नैवेद्य आपल्या देवाच्या, आपल्या बाप्पाच्या ताटामध्ये हातात ठेवल्यानंतर आपण
बाकी सगळ्या केलेल्या गणेशोत्सवाचा जे स्थानिकत्व आहे ते सोडून दिल्यासारखं होतं आणि पर्यायाने पर्यावरण स्नेहित्व देखील सोडून दिल्यासारखं होतं. आणि त्याच्यामुळे ही काळजी नक्की घेतली पाहिजे की आपण आपला नैवेद्य हा, भले तो दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, पण त्याच्या मागचा भाव आणि त्यातलं स्थानिकत्व हे आपल्याला जपायला हवं. मी मुद्दामून या एका छोट्याशा नोटवर ही आपल्या गप्पांना आज विश्राम देणार आहे. आपण गणेशोत्सव हा आपला बुद्धीचा देव आहे, बुद्धिकर्ता आहे आणि त्यानेच आपल्या मनामध्ये खूप चांगल्या सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक भावांना त्याने आपल्याला स्थान दिलेलं आहे. आणि यासाठी आज सरकार, शासन यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये आपल्याला याच्यासाठी सहाय्य करायला तयार आहे. मग गणपती मूर्ती संकलन असेल, निर्माल्य संकलन असेल, आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या खूप सकारात्मक आहेत, खूप छान आहेत, ह्या नक्की आसपास तुमच्या घडतायत. खूप लोक हळूहळू स्थानिक मूर्तींकडे, स्थानिक शाडूच्या मूर्तींकडे, किंवा इव्हन मी म्हणेन की छान छान साध्या रोषणाईच्या किंवा ज्याला आपण सजावटीच्या डिझाईन्समध्ये लोक खूप वेगवेगळ्या प्रयोग करतायत. आणि या सगळ्यांचंच खूप कौतुक मला निसर्गमनच्या माध्यमातून करावं असं वाटतं, कारण हे छोटे छोटे पर्याय, हे छोटे छोटे थेंब बनूनच कदाचित आपण ही जी पर्यावरण स्नेहित्वाची जी मोहीम आहे ही आपण एकत्र बसून खूप पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मला परत एकदा नलिनी मावशीचं आणि सगळ्याच याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं की ज्यामुळे हा येणारा गणेशोत्सव आपण आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने संपूर्ण पर्यावरण स्नेही करू शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.